बोलो नहीं बोलो नहीं करो करो थोडं मागं होऊन जा वाटलं सर त्याला कॅमेरा या हो इकडे लावणार सर देवाचं होऊ दे मराठा क्रांती मोर्चाची भूमिका Yes. जय शिवराय. आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ज्येष्ठ अभ्यासक माननीय डॉक्टर राजेंद्र दाते पाटील सर यांचा उपोषणाचा 14वा दिवस होता. गेल्या 14 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि घडामोडी घडत असताना महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया क्रांतीवीर जन्माला आले आहेत. यांच्या माध्यमातून मराठा ओबीसी वाद ज्या पद्धतीने उफाळला होता त्याच पद्धतीने दोन मराठा समाजाच्या गटांमध्ये आपापसात जो वाद लागतोय त्या वादाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा जे मराठा समाजाच्या संघटनेचं समन्वयाचं विचारपीठ आहे या सर्वांची काल रात्री एक झूम बैठक झाली आणि त्या झूम बैठकीच्या माध्यमातून असा एक मेसेज या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना आणि 18 पगड जातीला जाणं महत्वाचं आहे असं त्याच्यामध्ये एक ठराव पास झाला. आणि त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आम्ही माननीय राजेंद्र दाते पाटील साहेब यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर 14वा दिवस असताना प्रशासन दिशाभूल करतोय. विखे पाटील या ठिकाणी येतो म्हटलेत, हाकेच्या अंतरावर आले पण विखे पाटील या ठिकाणी आले नाहीत. या जिल्ह्याचे पालकमंत्री एकदा येऊन गेलेत, सांगितलं कॅबिनेटमध्ये मी विषय घेतो, परंतु कॅबिनेटमध्ये त्यांनी विषय घेतला नाहीत. मग सरकारला नेमकं दाते पाटलांचा मृत्यू जर का पाहिजे असेल तर दाते पाटील आज जर का त्यांची आता शुगर चेक केली तर 42 शुगर भरली आहेत. या ठिकाणी बीपी शूट होतोय, 220 वर जातो, कधी 40 वर येतो, कधी 60 वर येतो. अशी प्रकृती खालवत असताना सुद्धा हे प्रशासन आणि इथलं गेंडाळ्याचं कातडीचं सरकार या आंदोलनाकडे वेगळ्या नजरेने बघतायत. एकीकडे सोशल मीडिया क्रांतीवीर मनोज जरांगे यांच्या विरोधात हे आंदोलन आहे अशा पद्धतीचं एक वादळ निर्माण करण्याचा जो प्रकार झाला होता. आमच्या सोबतचे सहकारी जे अंतरवलीला जाऊन आलेत आणि त्यांनी जो काही वादळाचा निर्माण झालेला जो काही प्रश्न आहेत तो त्या ठिकाणी शांत करण्याचा एक प्रकार केला आहे. आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून दाते साहेब ज्या पहिल्या दिवसापासून उपोषणाला बसले त्या दिवसापासून त्यांच्या सोबत या ठिकाणी प्रत्येक क्षणी आम्ही आहोत. मराठा क्रांती मोर्चाने त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आतापर्यंत पाठिंबा दिलाय. परंतु या महाराष्ट्राला शांततेचं वातावरण छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं हा महाराष्ट्र आपण सांगतो, कुठेही या महाराष्ट्राला गालबोट लागलं नाही पाहिजे. परंतु गेल्या 4-5 दिवसामध्ये नवनाथ वाघमारेंच्या माध्यमातून मराठ्यांच्या आया बहिणींवर खालच्या पातळीवर जी टीका टिप्पणी झाली त्याच पद्धतीची टीका टिप्पणी काल सुद्धा आंदोलनामध्ये ज्या काही घटना घडतायत, सोशल मीडियावर ज्या पद्धतीच्या इमेजेस फिरतायत, या महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट या महाराष्ट्रात घडतीये. ती म्हणजे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेल्या महाराष्ट्राला ती कदापि सहन होणार नाहीत. या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ सावित्री रमाई भीमाईच्या लेकींवर जर का खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होत असेल तर मराठा क्रांती मोर्चा त्याचा जाहीर निषेध करतो. त्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा काही भूमिका घेऊन तुमच्या समोर आलेला आहे. आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे आणि मराठा संघटनेचे सर्व समन्वयक दोन्ही साईडचे जे आंदोलक आहेत, दाते पाटील असतील, जरांगे पाटील असतील, या सर्वांना दिशादर्शक मार्गक्रमण करण्याकरता मराठा क्रांती मोर्चाने काही गोष्टी भूमिका ठरवल्या आहेत. त्या गोष्टी आम्ही आपल्या समोर सांगतो. यापुढचं जे कोणतं आंदोलन असेल ते समाजाच्या एकजुटीने डिक्लेअर होईल, त्याशिवाय कोणी ते आंदोलन करू नये अशी मराठा क्रांती मोर्चाची प्राथमिक भूमिका राहिलेली आहे.
त्याला अंतिम स्वरूप देण्याकरता येत्या काही दिवसांमध्ये, पुढच्या 2-3 दिवसांमध्ये राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाची बैठक, सगळ्या मराठा संघटनांच्या अध्यक्षांची, पदाधिकाऱ्यांची बैठक, तसेच डॉक्टर राजेंद्र दाते पाटील साहेब असतील आणि मनोज जरांगे दादा असतील, हे दोन्ही आंदोलकांची बैठक या सर्व संघटनेसोबत आम्ही घेणार आहोत. कारण की मराठा समाजाला एकजुटीची जर का गरज असेल तर सर्वजण एका छताखाली जसे 10 वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आले होते तसेच सर्वांनी एकत्र यावं आणि समाजाला न्याय हक्काच्या लढाईपर्यंत अंतिम टप्प्यात जर का जायचं असेल तर एक वज्रमूठ आपली एकीची दिसली पाहिजे. आज सोशल मीडियावर फेक अकाउंटच्या माध्यमातून आमच्या आया बहिणींची लक्तर तोडले जात आहेत. दोन्ही आंदोलकांमध्ये वार युद्ध करण्याचा ज्या ठिकाणी जो प्रकार चाललाय तो निषेधार्थ आहेत. म्हणून मराठा क्रांती मोर्चाने ज्या पद्धतीने आज लाखोंच्या सभा मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात आपण पाहतोय, गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने तरुणांचा विश्वास त्यांच्या नेतृत्वावर आहे आणि तो विश्वास, त्याची नैतिक जबाबदारी मनोजदादांची प्रचंड वाढलेली असताना एकीकडे ते सरकारशी 2 हात करतायत, दुसरीकडे अभ्यासकांसोबत ते त्या ठिकाणी चर्चा करतायत, परंतु संभ्रम मात्र समाजातला काही मिटत नाहीत. त्याच्याकरता आता दाते पाटील साहेबांसारखे जे काही अभ्यासक मंडळी आहेत जे आज आंदोलनाच्या भूमिकेत आलेत, या सर्वांनी एकत्र येऊन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयाने समाजाला आपण शाश्वत असं काय देऊ शकतो. कारण की शासन हैदराबाद गॅझेट नावाचा एक GR काढतं, त्याच्यातून प्रचंड मोठा 11 महिन्यात संभ्रम निर्माण झालाय. काल परवा सुद्धा आमच्या जिंतूर तालुक्यात एका युवकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. आंदोलन एकीकडे चालू असताना नवीनच विषय येतात, कुठेतरी जातीवाद येतो, कुठेतरी वाघमारे काहीतरी म्हटला म्हणून येतो, कुठेतरी आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहे म्हणून म्हणतो. मग आंदोलनाचे जे मुख्य विषय आहेत, मराठा समाजाला शाश्वत आरक्षण असेल, हैदराबाद गॅझेटचं आरक्षण असेल किंवा इतर जे काही मराठा समाजांच्या समोरच्या समस्या आहेत त्याच्या बाबतीत दुर्लक्ष होते की काय, अशी भूमिका या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या लक्षात आली. म्हणून आंदोलनाचं विषयांतर झालं नाही पाहिजे. ज्या मुख्य विषयासाठी आपण काम करतोय त्या विषयावर आपला फोकस राहिला पाहिजे. याकरता मराठा क्रांती मोर्चा पुढील काळामध्ये सगळ्या आंदोलकांना सोबत घेऊन काम करण्याच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर काही सरकारचे हस्तक या मोर्चांच्या बैठकीमध्ये येतात किंवा आंदोलनात येतात आणि कुठेतरी एखादी चुकीची भूमिका मांडतात आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा शीतयुद्ध सोशल मीडियावर तयार होतं आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत एक चुकीचा संदेश जातोय. तो संदेश थांबला पाहिजे. याकरता बुद्धिजीवी मराठा क्रांती मोर्चानी आता याच्या पुढच्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा असो किंवा दादांचं आंदोलन असो किंवा दाते साहेबांचं असो, या कुठल्याही आंदोलनामध्ये सरकारचा प्रतिनिधी जर का येणार असेल तर त्याला 4 हात लांब ठेवून त्याच्याशी चर्चाच केली जाईल, त्याला गळा भेट घेतला जाणार नाही. अशा पद्धतीचा एक घटनात्मक आचारसंहिता त्या ठिकाणी आपण निर्णय घेत आहोत. त्याच पद्धतीने पुढची अशी एक महत्वाची गोष्ट आहे, सोशल मीडियावर जे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप चालू आहेत, दाटे पाटलांवर एक आरोप करणारा गट निर्माण झाला आहे आणि जरांगे पाटलांवर आरोप करणारे गट निर्माण, ते दोन्ही समाजाचे नाहीत, ते तिसरेच कोणीतरी आहेत जे या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आमची या ठिकाणी पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती, हे आंदोलन मनोज जरांगेंना विरोध करण्यासाठी नाही, तर मनोज जरांगेंच्या आंदोलनातून जे समाजाला मिळालं त्याचं स्वागत करून जे काय राहिलं आहे ते घटनात्मक आणि संविधानाच्या चौकटीत बसवण्याकरता दाते साहेबांसारखा अभ्यासक त्या आंदोलनाला पुढे एक नवीन मार्ग, एक नवीन दिशा देण्याकरता या ठिकाणी हा पवित्रा घेतलेला होता. हैदराबाद गॅझेट बाबत आंदोलकांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहेत, परंतु सरकारने आताही ती संभ्रमावस्था दूर केली नाहीत. म्हणून फडणवीस साहेब असतील आणि माननीय विखे साहेब असतील, त्या दिवशी तुम्ही आले नाहीत, प्रचंड रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहेत. पण तरी समाजाच्या तरुणांचं जर का भविष्य तुम्हाला उज्ज्वल करायचं असेल तर तो रोष आपण स्वीकारावा. पण हैदराबाद गॅझेट बाबत जी काही शासन स्तरावर संभ्रमावस्था तयार झाली आहे त्याची सुस्पष्टता तुम्ही करावी. त्याबद्दल जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो शासकीय लेखी कागदपत्रावर द्वारे तुम्ही आपण तो दूर करावा. कारण की या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणून 2 सप्टेंबर पासून गाजावाजा केला आहे. 11 महिन्यामध्ये 73,000 प्रमाणपत्र दिले गेले म्हणून तुम्ही शासकीय आकडे सांगतात. पण दुसरीकडे जे हैदराबाद गॅझेटमध्ये वंशवाद आणि नोंद जुळत नाहीत असे 156 शैक्षणिक प्रमाणपत्र रद्द झाल्याचा अहवाल आम्हाला काल मिळाला आहे. मग या बाबतीत विखे पाटलांनी उत्तर द्यावं. MBBS ला असलेली ऋतुजा गणेश भोसले नावाची विद्यार्थिनी, तिला वंशवाद सिद्ध होत नसताना सुद्धा SDM हिंगोलीने प्रमाणपत्र दिलं आणि ती आज MBBS मध्ये असताना तिचं ऍडमिशन जात पडताळणी समितीने त्या ठिकाणी व्हॅलिडिटी रद्द केली आहेत. मग त्या मुलींनी काय करायचं हा विखेंनी उत्तर दिलं पाहिजे. याच पुढची भूमिका आमची अशी आहे, सरकारी पदाचा वापर करून सरकारचे हस्तक म्हणून आंदोलन नेतृत्वावर टीका करणारे जे कोणी आमदार आहेत, विधान परिषदेचे असतील किंवा विधानसभेचे असतील, मग ते विरोधी असतील किंवा सत्ताधारी असतील, या दोघांना आमचं सांगणं आहे,
दाते पाटील असतील किंवा मनोजदादा असतील यांच्यावर याच्या पुढे जर का तुम्ही काही बोलले तर मराठा क्रांती मोर्चा तुमच्या कार्यालयात घुसून तुम्हाला उत्तर देईल. कारण मराठा क्रांती मोर्चाने आतापर्यंत शांततेची आणि बुद्धीची भूमिका घेतली आहे. पण हिंसक जर का आंदोलन मराठा क्रांती मोर्चाने घेतलं तर काय गोंधळ आंदोलनाचा इतिहास तुम्ही समजून घेतला पाहिजे. यापुढं दाते पाटील असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील किंवा जे कोणी पदाधिकारी आमच्या समाजाचं काम करत असतील त्यांच्यावर वैयक्तिक त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका टिप्पणी केली तर त्याला जशाच तसे उत्तर देऊ आणि नागडे करून मारू. ही मराठा क्रांती मोर्चाची एक नवीन भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांची नैतिक जबाबदारी इतकी मोठी वाढली आहे. समाज त्यांच्याकडे अपेक्षेने बघत असताना आमच्यासारखे बुद्धिजीवी आणि रस्त्यावर काम करणारे आंदोलक तरुण आंदोलकांची या ठिकाणी भूमिका अशी आहे की आता समाजाला शाश्वत असं काही मिळवून द्यायचं असेल आणि या आंदोलनाला एक वेगळ्या उंचीवर जर का न्यायचं असेल तर आता अभ्यासक, कायदेशीर तज्ज्ञ आणि जे समन्वयक किंवा जे रस्त्यावर काम करणारे मराठा सेवक आहेत या सर्वांचा समन्वय घडून एक सामाजिक दायित्व म्हणून आपण प्रत्येकाने आता स्वाभिमान, अभिमान आणि आपल्या स्वतःचा मानपान बाजूला ठेवून एकाला मांडीला मांडी लावून आपण एकत्र बसलो पाहिजे. कारण छत्रपती शिवरायानंतर 2014 असेल, 2016 असेल आणि आता 2026 मध्ये असेल, समाज एकत्र आले आहेत, लाखोच्या संख्येने एकत्र आले आहेत. पण एकत्र आलेल्या समाजाला दिशादर्शक मार्गक्रमण जर का द्यायचा असेल तर आपल्याला आता या ठिकाणी विचार दिले गेले पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून आपण आंदोलन करतोय, मात्र संविधानाच्याच पार्श्वभूमीवर ही लोक, सरकारमधली लोक आपल्याला फसवे GR देत आहेत, फसवे SOP देत आहेत. या अनुषंगाने याच्या पुढे मनोजदादा असतील आणि दाते पाटील साहेब असतील आणि ज्यांनी 40-50 वर्ष काम केलं ते सर्व आदरणीय असतील. या सर्वांचा मान सन्मान ठेवून तरुणांना विनंती आहे की आपल्या वयस्कर माणसांवर, समाजसेवकावर याच्यानंतर आपण टीका टिप्पणी केली नाही पाहिजे. इतर लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि 18 पगड जातीमध्ये एक दूषित वातावरण तयार होत आहेत. अशा पद्धतीचे एक या ठिकाणी गोष्ट दिसून आलेली आहेत. मी सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं की महिलांवर, मग ते ओबीसीचं आंदोलन असू द्या, SC STचं उपवर्गीकरणाचं आंदोलन असू द्या किंवा मराठा समाजाचा कुणबी शाश्वत आरक्षणाचा लढा असू द्या, याच्यामध्ये आपण एकामेकावर वैयक्तिक टिप्पण्या करता करता केव्हा आपल्या आया बहिणींवर गेलो हे आपल्याला लक्षात आलं नाही. ते थांबलं पाहिजे. याच्याकरता मराठा क्रांती मोर्चा मोठ्या भावाच्या भूमिकेत सर्वांना हात जोडून विनंती करतं की वैयक्तिक टीका टिप्पणी करता करता आपण आपल्या कौटुंबिक जीवनावर गेलोय, एकामेकाच्या आया बहिणींची आपण लक्तरे ओढायला लागलोय, ती थांबली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा लिगल ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. ती फक्त मराठ्यांचीच महिला असली नाही असं नाहीत. 18 पगड जातीची कुठलीही महिला छत्रपती शिवरायांनी देवघरातल्या देवाप्रमाणे तिला उपमा दिली आहेत. ती उपमा आम्ही जिजाऊ, सावित्री, रमाई आणि भीमाईचे लेकरं म्हणून आमच्या आई बहिणीवर जर का कोणी बोललं तर यानंतर त्याच्यावर लिगल कारवाई करण्याची भूमिका सुद्धा मराठा क्रांती मोर्चा घेत आहेत. याच पद्धतीने महाराष्ट्राला ज्या पद्धतीने जातीय संघर्षाकडे घेतल्या जात आहेत, वळवल्या जात आहेत, तो संघर्ष RSSच्या विकृत मेंदूतून आलेला आहे. आमचं RSSला आव्हान आहे, इतक्या दिवस आम्ही तुमच्यावर बोललो नाहीत पण तुम्ही बोलण्याची वेळ आलेली आहे. भाजप सत्तेत गेलं आणि मस्तीत आलं. भाजपला जर का ती मस्ती आम्ही उतरून दाखवली नाही तर मनोज जरांगे आणि दाते पाटील ज्या पद्धतीने बोलतात की आतापर्यंत आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणे घेणं नव्हतं, परंतु तुम्ही आमच्या जातीमध्ये वाद लावत असाल तर तुमचं राजकारण गेलं चुलेत. पण आम्हाला याच्यानंतर आमच्या समाजामध्ये, आमच्या 18 पगड बांधवांमध्ये याच्यानंतर वाद लागला नाही पाहिजे. तुमचे जे हस्तक जाणीवपूर्वक येऊन आमच्यामध्ये या ठिकाणी वाद लावतात त्यांना आम्ही याच्यानंतर लाताडने तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. यानंतर मराठा क्रांती मोर्चाची अंतिम भूमिका अशी आहे, आज झेंजीचं वातावरण तयार झाले आहेत. दिल्लीमध्ये तरुण एकत्र आलेत. सगळा जातीवाद संपवून या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. 14 वर्षात इतिहासामध्ये मोदी कधी वाकले नाहीत, पण मोदींना या तरुणांनी वाकवलं. ती एकजूट होती 18 पगड जातीची. धर्मभेद विसरून, जातीवाद विसरून तरुण एकत्र आला म्हणून ती क्रांती करू शकला. माझा महाराष्ट्रातल्या तरुणांना विनंती आहे, हा शिवफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, याला गालबोट लागता कामा नाहीत. आपण सगळेजण भावंडे आहोत. हे जातीवाद तयार करणारे, वर्णवाद तयार करणारे लोक मेलेत. यांनी आजही त्यांची पिल्लावर या ठिकाणी सोडलेत. झेंजीनी एकत्र आलं पाहिजे. मग धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, मराठा क्रांती मोर्चा न्यायालयीन लढाईत सुद्धा तुमची लढाई लढत होतं. दाते पाटील स्वतः हस्तक्षेप याचिका आहेत मराठा मुस्लिम आरक्षणाचे. मी या ठिकाणी हाकेंना, वाघमाऱ्यांना आणि ससान्यांना विनंती करतो, बौद्धिक चर्चा करू, समोरासमोर या. तुमचं आम्ही काय खाल्लं, आमचं तुम्ही काय नेलं, हा वाद टीव्हीवर आणि मीडियावर टाकण्यापेक्षा तरुणांना आपण शाश्वत काय देऊ शकतो, तरुणांना रोजगार काय देऊ शकतो, या पद्धतीने आपण या महाराष्ट्राला नेलं पाहिजे. हे भडवे राजकारणी तुमच्या आमच्यात वाद लावतील. गाव पातळीवर आज मराठाच्या शेतात धनगर येत नाही, धनगराच्या शेतात मराठा जात नाही, हे वाद निर्माण झाले आहेत आणि आमचा शेतकरी मेटकुटीस आला. हे थांबलं पाहिजे. याकरता महाराष्ट्रात तरुणांनी हे आंदोलन हातात घेतलं पाहिजे. सोशल मीडियावरचा
फेक वार थांबवला पाहिजे, सकारात्मक वापर केला पाहिजे. आज टीव्ही मीडियाचे काही चॅनल, तुमच्यासारखे चॅनल आम्हाला त्या ठिकाणी प्रतिक्रिया मांडण्याची संधी देतात, पण सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आहे. त्याचा चांगला वापर करा, सकारात्मक वापर करा. ही मराठा क्रांती मोर्चाची एक नवीन दिशा, या समाजातल्या तरुणांना नवी दिशा आणि नवा विचार देण्याचा एक क्रांतीचा मंत्र आम्ही घेतलेला आहे. शेवटची अंतिम भूमिका अशी आहे, हे आंदोलन मनोजदादा जरांगेंच्या विरोधात नाहीत. काल माणिकराव शिंदे साहेब त्या ठिकाणी गेले होते, मनोजदादांशी चर्चा झाली. मनोजदादांनी अनेक टीव्ही चॅनलला मुलाखत देताना सांगितलं की दाते पाटील वरिष्ठ आहेत, 40 वर्ष काम केले आहेत, माझा त्या आंदोलनाला 100% पाठिंबा आहेत, पण तब्येत बरी नसल्यामुळे ते त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. पण त्यांनी निरोप दिलाय माणिकराव शिंदेच्या माध्यमातून की दाते साहेबांना उपोषण सोडण्याची विनंती करा. 29ला मी त्यांचा मुलगा म्हणून पुढचं आंदोलन चालवेल. आणि मी पण मनोजदादाला विनंती करतो, मनोजदादा आम्ही तुमचे भावंड आहोत, तुम्ही सुद्धा आमचे भावंड आहेत. वैचारिक मतभेद आहेत, कारण की समाजाला उन्नतीच्या मार्गावर न्यायचं आहे, मनभेद नाहीत. तुमच्या मांडीला मांडी लावून याच्यानंतरची क्रांती करण्याची तयारी जशी दाते साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी करतो, तशी तुमच्या सोबत सुद्धा आम्ही करणार आहोत. परंतु या ठिकाणी समाजाच्या उन्नतीसाठी जे जे कोणी भडवे आडवे येतील त्यांना आता लाताडलं पाहिजे. ही मराठा क्रांती मोर्चाची एक अंतिम आणि शेवटची भूमिका अशी आहे. जे काही शासन निर्णय आतापर्यंत निघलेत, मनोजदादा आणि दाते साहेब दोघांना विनंती आहे, दाते साहेब तर अभ्यासक आहेत, याची घटनात्मक आणि संविधानाच्या पातळीवर आपण पडताळणी केली पाहिजे. या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे वकील असतील, हायकोर्टाचे वकील असतील, यांच्याकडून आपण लिगल ओपिनियन मागवलं पाहिजे. जोपर्यंत मराठा समाज बौद्धिक क्रांती करणार नाही तोपर्यंत या शासनाला आपण या ठिकाणी या पायापाशी आणणार नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. 18 पगड जातीचा समाज ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण करू शकतो, तर हे सरकार की झाड का पत्ता आहेत. मनोज दादा, तुम्ही चांगले चांगले मुख्यमंत्री तुमच्या पायावर आणून बसवले. दाते साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला 47 मिनिटं पीपीटी प्रेझेंटेशन दिलं, मुख्यमंत्री एक शब्द सुद्धा उलटून बोलू शकले नाहीत. ही क्रांती मराठ्यांची आहे. बौद्धिक आणि जनशक्ती ही एकत्र येऊन एका नवी क्रांतीची सुरुवात आम्ही आज या ठिकाणून, या पवित्र विचार मंचावरून करत आहोत. आणि मनोजदारांकडे हा निरोप घेऊन आमचे काही समन्वयक जाणार आहेत. आणि या महाराष्ट्रातल्या सरकारला विनंती आहे, आता बुद्धी आणि शक्ती एकत्र आली आहेत. तुम्ही असे किती फसवे जीआर काढा, या पुढची लढाई तुम्हाला आम्ही या ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत. जे जे काही घटनात्मक शासन निर्णय निघले आहेत ते शासनाने येत्या 1 घंट्याच्या आत, पुढील 1 घंट्याच्या आत जर का या ठिकाणी त्यांनी सांगितलं नाही, स्पष्ट भूमिका केली नाही, तर उद्यापासून मनोजदादा त्या ठिकाणी लढतील, दाते साहेबांच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लढण्याला सुरुवात करणार आहोत. सगळ्या बाजूनी सरकारची कोंडी केल्याशिवाय मराठा राहणार नाहीत. आणि याच्यामध्ये 18 पगड जातीचा समाज पुन्हा एकदा या मराठा क्रांती मोर्चा सोबत येणार आहेत. या महाराष्ट्रात शांततेत पुन्हा एकदा नवीन क्रांती घडण्याचा इतिहास आम्ही घडवणार आहोत. ही मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे. या व्यतिरिक्त मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक माननीय लक्ष्मीबापू सिरसाट प्रस्ताव मांडला आहे. तुम्हाला एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणताय की इथून पुढचे सर्व आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयाने होतील, समन्वयाने होतं. जरांगे पाटलांना देखील म्हटलंय की तुम्ही सोबत येता, त्यांच्याशी काही बोलणं झालंय का तुमचं? काल माणिकराव शिंदे साहेब त्या ठिकाणी गेलेले होते. तुम्ही म्हटले बैठकीत मनोज जरांगे पाटील होते का, की फक्त बैठक? नाही, मराठा क्रांती मोर्चा, मनोजदादांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे. सातत्याचा दौरा, सातत्याचा प्रवास, दवाखाने आपण सगळे सातत्याने बघतात. मनोजदादा जरांकडे माणिकराव शिंदे साहेब गेले होते, त्या पद्धतीची त्यांच्याशी सुसंवाद झालेला आहे. संवादातून वाद निर्माण होतील, वादातून सुसंवाद निर्माण होईल. परंतु समाजाचं हित ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण एकमेकांशी संवाद तोडला नाही पाहिजे. या भूमिकेतून मराठा क्रांती मोर्चा हे सगळ्यांचं आहेत. दादा सुद्धा एका संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा समन्वयक आहेत. त्याच्यामुळं काल जेवढे समन्वयक रात्री 9 वाजता या बैठकीत येऊ शकले, आम्ही त्यांना बोलवलं. 2-3 दिवसामध्ये राज्यस्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगर किंवा अजून दुसऱ्या कुठं ठिकाणी होणार आहेत. आज या क्रांतीची सुरुवात अजून एक नव्या आख्याने झालेली आहेत. पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून नवनाथ वाघमेरेंनी ज्या पद्धतीने आमच्या आया बहिणींवर वक्तव्य केले, त्यांच्यावर FIR दाखल मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली झाल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये आज सोलापूरला सुद्धा मराठा क्रांती मोर्चाची मोठी बैठक आहे. या महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याकरता मराठा क्रांती मोर्चा ही काही नवीन संघटना नाही, हे सगळ्या संघटनांचं विचारपीठ आहे, समन्वयकाचं विचारपीठ आहे, समाजाचं विचारपीठ आहे. त्याच्यामध्ये विचाराची देवाणघेवाण होती, मतमतांतर येतात, पण मनभेद होत नाहीत. ते मनभेद होत नाहीत म्हणून ते क्रांती मोर्चाचं समन्वयाचं विचारपीठ आहेत. आणि त्याच्यातून एक नवी दिशा देण्याचा प्रकार आणि एक पर्याय आम्ही समोर आणलेला आहे. तुम्ही आता सांगितलं की आम्ही तुम्ही सोबत एका याच्यावर तुम्ही लढणार आहेत, मग आता ही पत्रकार परिषद घेण्यासाठी घाई का? मग तुम्ही सोबत का नाही घेतली? नाही, मनोज दादांनी कालच्या समन्वयकाच्या बैठकीमध्ये ते नव्हते. रात्री 9 ते 11:30 पर्यंत ती बैठक झाली.
त्याच्यामध्ये काही लिमिटेड लोक होते. मी सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं, ही सुरुवात आहेत, हे का अंतिम ढाचा नाहीयेत. पण ज्या भूमिका ठरल्या, कधी जाणार आहे जरांगे पाटलांना? जरांगे पाटलांकडे आमचं शिष्टमंडळ 4 वाजेच्या दरम्यान जाणार आहेत. त्यांच्याशी संवाद झालेला आहे. त्या पद्धतीने तिथं लोक जातील. आता विजूभाऊ काकडे इथं मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य लोक सुनील भाऊ कोटकर असतील, बापूसाहेब शिरसाट असतील, माणिकराव शिंदे सर आता फोनवर संवाद करतायत. ही सगळी मंडळी आहेत आणि काही मंडळी आता फोनद्वारे एकमेकांना बोलतायत. एक नवं क्रांतीचं वादळ या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर तुम्ही जर का बघितलं असेल, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी होत आहेत. या आंदोलनाला गालबोट लागू नये, मराठ्यांच्या या नव्या क्रांतीला गालबोट लागू नये म्हणून मराठा क्रांती मोर्चातल्या बुद्धिजीवी लोकांनी ही भूमिका घेतली आहे. याला अंतिम ढाचा येत्या 2-3 दिवसात होईल, त्यावेळेस आपल्याला निमंत्रित करू. शॉर्ट बाईट द्या फक्त आता. 1 मिनिटाच्या आत. 1 मिनिटाच्या आत.